आई शपथ काय नजारा दिसतोय भावांनो. मला का जेवायचं काय नियोजन आहे का नाही? जाम भूक लागली या. ह्याला म्हणते भाऊ ओरिजिनल, ही कोकण आहे भाऊ खरं. हा लाल चवळीची उसळ, नंतर ना मस्त बटाट आणि ही श्रीखंड आणि भरपूर असं स्वादिष्ट पंचपक्वान्नाचं जेवण आज तयार झालेलं आहे आपल्याला. जेवणात पहिल्यांदा हे अनुभव घेतो मी बरं का. ते कोकणातल्या माणसांना पण भावांना बैलगाडा शर्यतीचा खूप जास्त नाद आहे. ही मला आज गोष्ट कळालेली आहे. आज हा मोत्या आणि ती सोन्या. ठरवलंय भाऊ मला पावसाळ्यात एकदा तर इकडे यायचंय म्हणून यायचंय. मी ठरवलंय भाऊ. काही नजारा दिसतो या. समजा इकडल्या साईडला पाणी, इकडल्या साईडला पाणी आणि मध्येच मध आपण काय जीवन में शॉर्टकट भी कभी कभी लेना चाहिए दोस्तों. भले शॉर्टकट महंगा भी क्यों ना पड़े. एकदम कडक माल आहे. सकाळची छान चपाती एकदम मस्त मध्ये. हर महादेव गुड मॉर्निंग फ्रॉम सुडकोली. अलिबागच्या पाठीमागं लगभग 28 किलोमीटर ना, 28 किलोमीटर अलिबागच्या पाठीमागं. आणि छान चपाती खातो अशी. ही लहानपणीची आठवण आहे माझी, तर त्यामुळं अशी खातो या. वा ही बा वराच्या चपाती ही माझी लहानपणीची एकदम आठवण आहे. हाय करा हाय मला बघते सांगते. इकडं खाली किती शेत आहे रे. आणि पावसाळ्यात किती भारी दिसत असेल. ड्रोन सीन कसलं भारी येईल इकडे खाल्ल्या साईडला आहे ती बघायचा पावसाळ्यामध्ये. क्या 12 नंतर ना नाश्ता करायचंच नाही, डायरेक्ट जेवणच. हा का आम्ही आलोय भावनाला टेरेसवरती कारण की आम्हाला करायचं आहे जगोबा फ्लायला. जगोबाला फ्लाय करणार. बाप रे वाव व्हॉट अ ब्युटिफुल दिस डे. काय भारी लोकेशन आहे, काय भारी दिसतं या. खूप जास्त सुंदर गाव आहे. आणि कोकणाकडले घरं बघितली कशी दिसते हे बघा. किती भारी भारी घरं बघितली का. ही पावसाळ्यामध्ये खूप जास्त सुंदर दिसते ती. आणि ह्याच्यावरती पूर्ण शेवाळ असतो, हिरवा हिरवा असतं ना. ह्याच्या पूर्ण हिरवं हिरवं असतं. चला जगोबाला करूया फ्लाय. ला 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 ही 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 ही. हा हा थोडी हवा घे, थोडी गार हवा घेतो. वाह काय भारी वाटतंय. हा 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 आज सकाळ सकाळ घामाच्या धारा आज हितनं सुरू होत्या. माहीत नाही दिवस कसा जाणार नाही बरं का. ही बघा घाम ज्यावेळेस हितनं चालू होतो ना, हितनं खाली टिपकायला, त्यावेळेस समजायचं आजचा दिवस लाईट ऑफ जाईल असं शक्यता असते. पुष्पराज जो क्या का नाही साला लेट्स गो. अरे हिथून खाली नाही जायचं, मराला इथनं खाली गेलं पाय बी मोडल माझा एखादा. ती बघा कसं आहे ती. आता टेरेसला काही तो वरती झोपलो असतो रात्री, किती भारी वाटलं असं. भारी यार झोपायला वरती, पण मग टेंट लावून मस्त काय लागा झोपलो, किती भारी जागा रे इथं. ही घर नाही बघा आतनं बघितलं कसं आहे बघा. ही पूर्णपणे लाकडं येते. ह्याला असं खिळे ठोकले ते असं ह्याला बघा एवढे मापात ह्याला कटिंग केलं आहे. आणि ह्याला खिळे ठोकले ते ना
इथनं खेळत आहे जॉईंट आहे आणि म्हणजे कसा सपोर्ट दिला बघितला का एक लाकूड त्याला असं एक हिथनं अशी समधी कोण असं चौफेर सपोर्ट आहे पूर्णपणे एकच मेड आहे त्याला मध्ये असा सपोर्ट आहे आणि हिथनं ह्याच्यावर 2 मेडी उभा केला आहे आणि एवढा समजा सपोर्ट आहे बघितलं का. ही घर खूप जास्त जुनं आहे. ही घर 2006 मध्ये बांधलेलं हे आपल्या भावाचं घर आहे. खूप जास्त भारी आहे. आणि ही बघा उतरला चढायला एकदम काय म्हणते एकदम जुनी शेडी एकदम. वा चला आपण निघूया आता. येऊ का चला फुल्या वेळेस येतो. रामकृष्ण हरी. चला भावांनो निघू आपण पण. ओके दादा पण निघलाय. हे बघा भावा आठवणीत राहून दे रे इसरू नको मला. इसरायचं नाही हो नाहीतर इसरून जायचं बाबा. आज मे ऊपर हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं जय हो कोकण. चला कोकण एकदम मस्त आहे यार. म्हणजे लोक चांगले तिकडली. मला माहीत नाही बरं का मी सायकलीवर बसलो म्हणलं का नाही माझे जेवढं बी दुःख आहे ना समज निघून जातं. सायकलीवर बसलं म्हणलं की दुःखच समज काय होतं. चला वा वा सकाळचा हा मस्त दिवस आज फुल एन्जॉय करायचा. ही मेन रोड होता काल. ह्याच मेन रोडवरनं आपण आतमध्ये गेलो आणि आता आपण ही रोड सरळ अलिबागला. म्हणजे मी सायकलीवर एवढं फिरतो का नाही मला विश्वास होत नाही. म्हणजे स्वतःवरच कधी विश्वास होत नाही मला. काय भानगडत मला कळत नाही. सकाळ 2 सबस्क्रायबर भावांची गाठ पडली सकाळ मस्तमध्ये. कसं वाटतंय रे भावांना तुम्हाला भेटून. भारी वाटतंय. भावाचा चेहरा मगाशी बघण्यात होता. हे तुझ्याकडे बघत होता मगाशी असा उडून बघायचा. अच्छा अधिकाला व्हिडिओ बघितला होता का. किती भारी वाटतं ह्यांना बघितलं. ह्यांच्या चेहऱ्या खुशी बघितलं मला भेटून ह्यांना एवढं भारी वाटतं का नाही. चेहऱ्या खुशी येते वेगळी. चला मी फोटो घेतो बोलतो आणि मग नंतर पुढं निघतो मी. सायकल रस्त्यावर उभा केली आहे आणि आता मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं एकदम मस्त मध्ये. ही खूप जास्त खतरनाक गोष्ट आहे. एक सांगतो तुम्हाला मी ज्यावेळेस खतरनाक बोलतो का नाही हे खतरनाक काहीतरी आहे बाबा. खतरनाक गोष्ट आहे म्हणतो ना त्यावेळेस खतरनाक म्हणजे चांगलं. माझं असं म्हणणं असतं की चांगलं खतरनाक म्हणजे. आता दाखवतो काहीतरी. 1 2 3 4 वाव भावांनो ही गोष्ट जर तुम्हाला आता अशी दिसते विचार करा. पावसाळा चालू आहे बरं का. समजा पावसाळा आता लक्षात ना समजा पावसाळा चालू या पूर्ण ह्यातमध्ये हिरवी भाता शेती आहे. इकडे भाता शेती आहे आणि विचार करा हिथून मधून ह्याच्यावर समजा हराळी उगवली आणि पूर्ण असं पाणी टप्प्याटप्प्याने पाणी आणि मी ड्रोन उडवला आहे आणि वरनं दिसतंय तर काय ह्या बांधावनं हिरवं समजं ह्याच्या आतमध्ये पूर्ण हिरवं खाली समजं पाणी ह्याच्यावनं पूर्ण शावळा असणार. हिथनं पाणी वात जाणार खाली. आई शपथ भावनं म्हणजे विचार केला आहे तुम्ही जरा थोडा. ही गोष्ट इमेजिन करणं खूप जास्त मुश्किल आहे हो. आणि ही कुठल्या पण माणसाला जमत नाही ते ह्या अशा गोष्टी दाखवून देणं. मी अशा दाखवतो का नाही तरी तुम्ही म्हणता कमेंटमध्ये गणेश भाऊ तुम्ही खूप जास्त बाहेर दाखवताय. आणि आजचा ब्लॉग हा खूप जास्त भारी झाला आहे. ज्यावेळेस मी तुमच्या कमेंट वाचतो का नाही त्यावेळेस तुम्ही मला कमेंटमध्ये म्हणता गणेश भाऊ ही व्हिडिओ खूप जास्त भारी आहे. गणेश भाऊ ह्या व्हिडिओमध्ये हे कमी तुम्ही समजा गोष्टी मला सांगता ना मला ती खूप जास्त भारी वाटतं. तुम्ही मला सारखं म्हणत राहता गणेश भाऊ तुमचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ खूप जास्त भारी होता. आजचा व्हिडिओ खूप जास्त भारी होता मला म्हणत होते बरेच जण म्हणते ते. तर धन्यवाद मनापासून असंच प्रेम दाखवत राहा. आणि पर डे 10,000 व्ह्यूज देते द्या तर खूप जास्त भारी वाटतंय मला. आणि आता आपण आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत अलिबागला पोहोचेल. आता ही तुम्हालाच गोष्ट माहिती आहे व्हिडिओमध्ये की मी पोचणार आहे का नाही. ॲक्च्युली मला पण माहीत नाही पोचणार आहे का नाही. जगी जीवनाचे ज्ञान घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. शेट हुकला सीन. आता करेक्ट आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लय सोप्या वाटत असतील या पण ही सोप्या नाही. ते हे बघा बघा समजा पूर्ण मी बोला आहे पूर्ण घामानं भिजलोय पूर्ण वरनं खालीपर्यंत पूर्ण घामानं भिजून गेलोय मी. कहते हैं कि जो लोग पानी से नहाते हैं वो क्या बदलते जो लोग पानी से नहाते हैं वो तकदीर बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. काय माहिती खरं आहे खोटं आहे ते.
जो लोग पानी से नहाती है वो तकदीर बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदल देते हैं। पता नहीं ये इतिहास कैसे बदल देते हैं, क्योंकि मैं तो भाई पसीने से रोज़ नहाता हूँ, एक दिन भी नहीं। कापा झाडं, कापा झाडं, होऊ द्या गरमी हां. जीवनात पहिल्यांदा एवढा घाम आहे जीवनात. ही बा हे बा जीवनात पहिल्यांदा एवढा घाम आला आहे मला. म्हणजे शर्टात नाही एवढा असा दन 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 गळतोय ना, ही घाम पहिल्यांदा आला. ह्याच्या आधी आला का घाम भरपूर आणि पहिल्यांदा असा घाम आला आहे ना की जी माझ्या शर्टाच्या बाह्यामधनं दना दना उमटोय खाली. हा आता ना एक शॉर्टकट घ्यायला लागलो आहे. मला माहिती आहे या आयुष्यामध्ये शॉर्टकट कधी पण महागात पडतो मला. आता ह्या रोडनं पुढं मला 5.5 किलोमीटर अंतर पडतं आहे आणि हे कोणतं मला लगभग 2-3 किलोमीटर पडतं आहे. म्हणजे 1-2 किलोमीटर वाचू शकतं आहे. पण तरी पण मी थोडा शॉर्टकट घ्यावा म्हणतो आहे. पूर्ण जंगलातनं रस्ता, जंगलात नाही ना, नाही गावातून आहे. गावातून आहे ना. गाव आहे. ठीक आहे, चला बघू आपण कसं वाटतं आहे. ह्या रस्त्यानं पण जाऊन जरा थोडा काय म्हणते ते, मला पाठीमागून जायचं होतं. पाठीमागून जी एक रस्ता वळत होता आतमध्ये, ती शॉर्टकटनं जात होता आणि माझा 1-2 किलोमीटरचा चढ पण वाचत होता. म्हणजे जेवढी अपघात झाली का ना तेवढी अपघात होत नव्हती माझी, पण काय कारणांमुळं आणि माझ्या मला लक्षात राहिलं नाही, मी आलो पुढं. तर आता शॉर्टकट घेऊन जाऊ. चला, शॉर्टकट महंगा पडता है लेकिन ये शॉर्टकट हमें पसंद है. चलो चला, देखो चलो, जीवन में शॉर्टकट भी कभी कभी लेना चाहिए दोस्तों. भले ही शॉर्टकट महंगा भी क्यों ना पडे. माझ्या अंगात खरं सांगतो मला ताकद नाही राहिली. मला रेस्टची गरज आहे. रेस्ट पूर्ण 1-2 दिवसाचा रेस्ट पूर्ण अलिबागमध्ये जाऊन असा रिझॉल्टमध्ये घेणार नाही का, नाही का, विषयच नाही घ्यायचा भाऊ, विषयच नाही घ्यायचा. तिकडून वरनं चढ दिसत होता, वरनं चढ दिसत होता, पण नॉर्मलचा चढ आहे. भावांनो, ये शॉर्टकट तो हमें अच्छा लगा, बट अभी हम हमारे एक सब्सक्राइबर भाई के घर पे जा रहे हैं, जो कि हमें आगे में ही रहता है. ठीक है, तो बस कुछ ही पल में हम उनके घर पे विराजमान होंगे और फिर हम वहाँ पे कुछ थोड़ा बहुत ताक वगैरह उनके यहाँ पे अगर होगा तो ताक ठंडा कुछ भी होगा जो वो लिया जाएगा. ठीक है, तो बस आप देखना और अच्छा लगे तो लाइक करना और शेयर करना. मामा यहाँ पे क्या कर रहे हैं? मामा आप क्या कर रहे हो यहाँ पे? अभी रोड करना है. रोड ठीक करना है. अच्छा, तो आप रोड को ठीक कर रहे हो. अच्छा, लेकिन आप अकेले कैसे कर पाओगे? कर पाओगे अकेले? आप कर पाओगे रोड को ठीक? किधर जाता है? अभी तो अलीबाग जा रहा है. अलीबाग. हो सर, अलीबाग से सीधा? सीधा सर जाएगा ऐसा ही. ओके, ठीक है ठीक है ठीक है. हर हर महादेव. अरे कुठे गेला माझा सबस्क्राइबर भाव, बघू द्या पुढे जाया. चला, तो ये अपने भाई का घर है. यहाँ पे भाई अपना जान है. भाई हंसता बड़ा अच्छा है. पुर ओके. अरे हेच आहे ना, काय बोलतो, हे आपलं घर आहे भावा, एवढं भारी. इथं लावू सायकल लावू इथं. ओके, कोकणामध्ये पण सबस्क्रायबर भाव आहेत आपले. कोकणामधल्या भावाचं घर आहे आपल्या इथं मस्त. अरे वा यार, तुझं घर तर मस्त आहे यार. आजोबा काय करतायत? आजोबा, मम्मीच्या पप्पा. मम्मी पप्पा आहेत. पोती वाजतात. हो. म्हणजे लई असले पेटी ताकाय का आपल्यात? हां, ताकाय टाक नाही. ये चेहरा तो देखो, वाघाची मावशी. सिम्बा. अच्छा ये सिम्बा है. अच्छा ये सिम्बा है, तो जिसको सिम्बा बोलते हैं वो सांबा होगा फिर. म्याऊ. अच्छा तू मासा खाती का रे? देव खूप जास्त परीक्षा घेतो भावांनो. त्या परीक्षेत पास होणं खूप जास्त मुश्किल असतंय. मी पास झालो. मला एक आपला चांगला सबस्क्रायबर भाव भेटला आणि भावानं माझ्यासाठी खास मस्त लिंबू पाणी भरलं आहे. असं लिंबू पाणी कराय म्हणजे काय म्हणते ती, थकवास निघून गेला पूर्णपणे. आता ताकद येईल अंगामध्ये आणि त्यानंतर पुढे जाऊ. मी म्हणत होतो की थोडं एडिटिंग करावं, थोडंफार बसून एडिटिंग करून घ्यावं आणि मग नंतर पुढं निघावा. ते गावाच्या मला वाटलं गेले असतील, पण आता जस्ट गेलो तर मला भेटले दादा. अरे मला चला घरी. भाव तिथं थांबला होता. नशीब मी पण इकडे शॉर्टकटनं आलो आणि शॉर्टकट ह्या बारतीनं मला सोपा पडला. जर बारतीनं शॉर्टकट महागात पडतो, पण ह्या बारतीनं सोपा पडला मला. तर भावानं दिला आहे आंबा आणि कोकणी आंबा आहे भाऊ.
तीवर कोकणातला आंबा या चव बघू कशी येते. कोकणात आल्यापासून नुसतं मला जास्त करून आंबा खायला भेटतो या. आता व्हिडिओ एडिटिंगच करत होतो पण जितक्यात भाऊ म्हणला आंबा आणला चिरून म्हणजे आता मला पण तोंडाला सुटलं पाणी. घेऊ बघू कसं लागतं की. अरे वा कुठल्या झाडाला आहे? आपल्या झाडाचा माहिती होय का पण इकडला जाया येन थोडा. अच्छा उतरवायचा. आणि मग पेटीमध्ये पिकवतो पेंडा टाकून. अच्छा ऑर्गॅनिक पिकवलेला आंबा. आम्ही माणसं आहे भाऊ, आम्ही झाडाचा आंबा काढून पिकवणारे माणसं आहे आम्ही. इकडे कोकणामध्ये आंबा पाडायची टेक्निक चालू आहे जरा थोडी. नारळ पण मी ती आंबा काय झालंय माझ्या मनात बसलाय ती आंबा बागाशी. ओय पडला खाली. हो भाऊ चूक पाडला आंबा. वा गोट्या आंबा घे. नारळ भावा भाऊ बिलगाय लागलोय मी. घर आहे आपल्या भावाचं. वा किती भारी दिसतंय ला कॅमेरामध्ये. वा अरे कार लय जास्त लय जास्त खतरनाक. म्हणून मी ज्यावेळेस घरी असतो ना त्यावेळेस मी पण असंच करून खातो. आपल्या नारळ काढून मस्त मध्ये करून खायचं. पण आज ही कोकणामधली चव बघून नारळाची काय आहे ती अप्रतिमच असणार. शेवटी किती जरी काय केलं तरी ढेकर तर आज झाली मला. या कितने का नारळ लेते हो? 50 में एक 50 में एक हमको नहीं पड़ता. 10 रुपए का 1 2 4 ले लेते हैं. इन सब का 150 रुपया देगा. ती डायलॉग ऐकलं का डायलॉग ती 150 रुपया देगा. ती चप्पल देत ती एकदम कडक माल आहे. अरे वा बाबांना डायरेक्ट हीच केलं की ला काही पूर्ण गोलच निघलं की पूर्णपणे. कसं काय बरं ही बघा वा ह्याला म्हणते भाऊ ओरिजिनल. ही कोकण आहे भाऊ खरं. हा आता बघू द्या. आता वाटतं अमृत पेरे का एगळीच चव एगळीच चव आहे भाऊ एगळीच. हे वा वा हाय भाऊ. स्प्राईट पेल्या कशाच तरतर येते त्या सेम तशाच तरतर येते म्हणजे ही ओरिजिनल ड्रिंक. प्युअर ओरिजिनल एकदम. घर बघितले हो भाऊ घर बघितले किती मोठी त्या बाई इकडली ही बा वा. आणि ह्या रस्त्याने जात आपल्याला येते पुढे इकडं. मला तर ना एकदम खतरनाक. भावाला काय जेवायचं काय नियोजन आहे का नाही? जाम भूक लागली या जाम भूक लागली. जेवण बिवण करू भावांना तुम्हाला दाखवतो कोकणाचं जेवण कसं असतं ते. आता आहे का आम्ही आता घर हुडकतोय आणि ह्या घरामध्ये आम्हाला काहीतरी हुडकायचं आहे. एक वस्तू तुम्हाला सर्वांना मला दाखवायची या. ती शिंपली असते नाही शिंपल्यामध्ये तसलं ती फोडून साईडला काढते का नाही आम्ही ती बघतो. इथं आणलं असतं कोणीतरी धरणातनं काढून ती मला तुम्हाला दाखवायचं आहे. समुद्रातून अच्छा समुद्रातून आणलं या. कुठं आहे आई शपथ हे तर कॅमेरा रे. ती कॅमेरा भाऊ कॅमेरा. अरे वा अच्छा ह्याला फोडून ती काढायचं. ती समुद्रातनं काढायचं असतं. अच्छा अरे गोगल काय आहे का? नाही तसं नाही ना. तसाच प्रकार आहे. अच्छा समजा आहे का नाही हे बघा हे असं फोडून समजा काढलेलं आहे. वजन पण नाही केला वजन आहे आतमध्ये. अच्छा एका शिंपलेला ह्याला कितीतरी जास्त चिटकले ते का नाही. अच्छा ही बघा ही काढलं आहे बघा ह्या आतमधनं समजा ही काढलं या. अच्छा तर एवढ्यामध्ये एवढं निघलं आणि विकायचं का? विकायचं आणि खाते ती पण खायला मस्त लागतं नाही. भाजी खूप जास्त व्हायला लागते. मी खात नाही त्याला बरं का पण माझ्या तोंडला पाणी सुटलंय. अरे हसा गेला का नो. असं एक नंबर आहे मस्त आहे. पण ही काहीतरी मला इंटरेस्टिंग गोष्ट मी पहिल्यांदा बघितली. खूप छान खूप हिंडलो आतापर्यंत पण आता काहीतरी वेगळं बघायला मिळलंय. एक नंबर ताई एक नंबर ताई पण असे करते त्या. आता जगभाऊन तुम्हाला ही काय कुठलं गाव ताजपूर राईट. चला ताजपूर गाव तुम्हाला आता मी आपल्या जगभाऊच्या डोळ्यानं दाखवणार आहे. तर बघण्यासाठी तयार राहा सगळीजण एकदम मस्त मध्ये.
कसा काय वाटला आपल्या जगभाऊचा ड्रोन सीन मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपल्याला मस्त पेट पूजा करायची, नॉर्मल थोडी भूक लागली आहे, जेवण करूया आणि मग पुढील वाटचालीच करूया मस्तमध्ये. भावाच्या घरी काहीतरी डिश, कसली डिश आहे? आंब्याची कोकणी डिश बनवलेली आहे. बघू काय आहे ती. तर ही बघा भात इथं. मेन विषय काय झाला माहिती आहे का, मी म्हणलो तुम्ही भात खाणारच नाही, पण असं व्हायला लागलं का नाही, मी कोकणात आलं की समजीजण भातच खाते ते. मग त्यांना माहीत नसतं की मी भात खाणार नाही आणि माझं सांगायचं लक्षात राहून जातं. तर त्यामुळे प्रत्येकजण भातच बनवते. काल रात्री पण भात बनवला होता, नंतर त्यांना पण चपात्या करायला लावल्या. इथं पण भात बनवला, इथं पण चपात्या म्हणलं ते थोडं वेगळं वाटलं लागलं. मग काही ठिकाणी थोडंफार ॲडजस्टमेंट करून घ्यायला लागला आता मला. अच्छा हे का आंब्याचे आंबट गोड भातावर टाकले वरण. मस्त व्हेज. पापड पाहिजे. शर्वीला पापड पाहिजे. मुगाचं मूग भाजतो हां. आणि त्याचा हे बनवतो पीठ. मग त्याचं थोडं ते 3 तास थांबल्याच्या नंतर ना आता आपण हे घर सोडून आता आपण निघालोय अलिबागच्या दिशेने एकदम मस्तमध्ये. ह्या भाऊ लोकांसंग ज्या मजा आली इकडं एकदम मस्तमध्ये. आमचं जे आता आम्ही बोटीमध्ये निघालेलो, पण ते मी थोडा प्लॅन ना डोक्यामध्ये एक थोडी इमॅजिन केलं की बाबा काय होईल, कसं होईल, किती तास लागतील तिथनं पण नंतर ना अलिबागला जायला किती तास लागतील. मी नंतर ना रस्त्यात निम्यात अडकून बसल. त्यामुळे मी काय केलं ना, मी प्लॅन चेंज केला. मी म्हणलं पावसाळ्यात ज्यावेळेस येईल त्यावेळेस बोटीमध्ये जाऊया, आता अलिबागच्या दिशेने निघूया. तुमचं म्हणणं काय आहे मला कमेंट करून सांगा. तर आता मी निघतो पुढे जा म्हणा. भाऊ बरोबर ना? भारी वाटलं ना? नाही सांगा चांगलं वाटलं ना थांबून? मला पण तुम सांगा थांबून लय भारी वाटलं. कोकण की जय हो. काय ताजपूर काय काय गावात नाव आहे? ताजपूर का काय? ताजपूरच ना का ताजमहल? नाही ताजपूरच आहे असं काहीतरी. तर आता निघलो ह्या गावातनं आणि निघालो आता अलिबागकडं. ही बघा मावशी. त्या आजीला मावशी अशा बघायला बघते. त्या आजीत लागले बरं का. हा काय घ्यायचं? साड्या सगळं आहे आपल्या काय काय समजा आहे. राम राम. कसे हा कसे हा 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 हा. नाही नाही खतरनाक आहे दादा, खतरनाक आहे. मी खतरनाक नाही, मी साधा माणूस. साधा पण मी सेफ नाही. हा. मी सेफ आहे. सेफ Safe. सेफ्टी सेफ्टी मी सेफ कधी होणार नाही, पण मी सेफ आहे. सेफ त्यात सगळ्यात तिने मला सोडला हो. मी तिला अजून सोडले नाही. तिने मला सोडला. एक मुलगी आहे मला याच्यावडी मुलगी आहे. एक डान्स हा. ए खतरनाक. अरे करते की ना, अरे खतरनाक करते की भाऊ. खतरनाक ए करते भाऊ डान्स करते खतरनाक. काय बात आहे, वा भाई वा. काय नजारा दिसतोय, काय लोकेशन आहे भाऊ, वा. आता जे तुम्ही डान्स जे बघितलं का नाही त्या माणसाचा, ती माणूस म्हणजे असली माणसं जास्त नाही भावांनो. ही असली माणसं तर मनानं खूप जास्त मोकळी असते ती. तुम्हाला माहिती ना, असली माणसं लई मोकळी असते मनानं. आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल काय ठेवत नाही, जागेला बोलून दाखवते ते. असं असतं त्यांचं. आता उतार लागला या, चला आज मी शॉर्टकट घेतला आणि हा शॉर्टकट मला परवडला का, कारण की माझं पोट भरलं, मी जेवण केलं मस्तमध्ये आणि एडिटिंग केली. 5G नेटवर्क होतं. व्हिडिओ ही अपलोड करून टाकला भाऊ. हां व्हिडिओ अपलोड केला. यस. बदले गए मौसम हेरी दीवानी, हम लिखेंगे प्रेम कहानी. मी अलिबागला एकदा तरी नक्कीच या. आणि जी लोकेशन तुम्हाला दिसणार, खोटं बोलत नाही, पण रामराज मार्ग या बरं का. जी लोकेशन दिसते का नाही, मी पावसाळ्यात एकदा तरी इकडे यायचंय म्हणून यायचंय. मी ठरवलं आहे भाऊ. हां हे ह्या ताजपूर हे ह्या रस्त्याने यायचं तुम्हाला सकाळी. बघा ही रोड माझ्याकडून मिस झाला सकाळी. बघा ही रोड सकाळी मिस झाला होता खूप जास्त मोठा. कारण की आई खूप जास्त मोठा कसा मिस होईल, थोडा मिस होईल. हां ही रस्ता सकाळी माझ्याकडून मिस झाला, कारण की मी लय मोठा जी चढण आलो ना सकाळी, जी घाम आलता ती चढ पूर्णपणे मला हुकत होता. पण माझ्या नॉर्मल थोड्या चुकीमुळं म्हणजे माझं लक्ष गेलं नाही आणि मी सरळ हाय आता पुढं आलो.
आणि राडावून बसला आणि आता ह्या रोडनं सरळ पुढे जायचं त्याला. काही नजारा दिसतो या. समजा इकडल्या साईडला पाणी, इकडल्या साईडला पाणी आणि मध्येच मधोमध आपण. काय जास्त भारी वाटतं या. वा, मला मस्त इथं ड्रोन सीन घे वाटतं बरं का. पण भ्या काढल्या कुठल्या गोष्टी सांगतो मला. नदीपाशी कधी येऊन भावांनो वारं खूप जास्त आहे, इथं वारं लय जास्त आहे आणि मला भ्या आहे की ड्रोन आपला कसं क्रॅश होऊ नये. उन्हा आबे फापल्या नेट बॉल. हां, कसं असतं ना भावांनो, मेन गोष्टी टोंगो निर्दुषंदा बिलगू शकतो आणि त्यानंतर क्रॅश होऊ शकतो. त्यामुळे मला रिस्क काळजी बसलं की ह्या ठिकाणी घ्यायची नाही. कारण की पाणी, आग, हवा, नो खेलना, इनके साथ कभी नहीं खेलना क्योंकि ये काम कर देंगे तमाम. चलो निकलते आगे. माझ्या पुढल्या साईडला एक नारळाची छोटीशी शेती आहे, 1-2 गुंठ्यामध्ये. किती जास्त भारी केलं या. वाव. पाठीमागच्या रस्त्याने आलो आणि आता भेटलो ह्या रस्त्याला. आता ही रस्ता सरळ अलिबागला. चला आता डायरेक्ट अलिबागला. मला वाटतं संध्याकाळपर्यंत पोचला असं वाटायला लागले, कारण की 3 वाजले आता आणि म्हणते ती रस्ता सफाई आहे. म्हणते ती रोड जर सफाई असला ना मग काय राईडला मज्जा. नदिया के किनारे तुझे साइकिल पे अपने बिठाऊंगा, निगडिंग निगडिंग तुझे अलीबाग में ही घुमाऊंगा, निगडिंग निगडिंग बांसुरिया अब यही पुकारे नी 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 नी. स्वागत करी की तो वावे. आता एक पोर घालतो यापाशी. मला कसं म्हणतं वर्ग वर्ग भाई मी आपका वीडियो बहुत देखता हूँ. मस्त आहे मराठीत. मला म्हणतं भाई मी आपका वीडियो बहुत देखता हूँ. मी बोला चलो ठीक आहे भाई. मग दुसरं पोरगं मराठीत बोललं. मग मला कसं म्हणतो या तू मराठीत येतो मला. म्हणलं हां. म्हणलं हिंदीत का बोलतो या. म्हणजे आता हात ना एकदम भयंकर भाऊ. अरे अलिबागला हात रोड आहे का भाऊ. आपल्याला प्यायला बिसरीचं पाणी असतं बरं का. नॉर्मल पाणी आपण पित नाही. आपली माणसं तशी आहेत हो. आपल्याला कसं आहे, आपल्याला समजा जायला पोहोच असते. पाण्याची बाटली येतं एक काही तो काही ते काही. हां, जोकच नाही. आता विषय सांगतो तुम्हाला काय झाला आहे. विषय नॉर्मल थोडा गंभीर होऊन बसलेला या. मेन गोष्ट कशी ना, आता मी आहे वाव्यामध्ये, ठीक आहे. आता हा रोड सरळ जातो आहे अलिबागला आणि आता मी आलो हिकडल्या साईडनं. आता हितनं एक असा मधनं शॉर्टकट जातो चौल मार्ग. आता ह्या आहेत ना असं मला इकडे जायचं या. हां, रेवदंडा थोडं साईडला सर. हां नागाव. बघा आता हे कोणत्या ह्या रोडवरून आपण नागावला असं वर निघतो या. हां, तर दादांमुळे ही गोष्ट सक्सेस झाली तर धन्यवाद मनापासून. आता मी एवढा फिरतो का नाही, मला असं कुठं वाटत नाही की बाबा मी माझ्या घरापासून बाहेर आहे. मला असं वाटतं की माझ्या घरीच या आणि आसपास घरापाशी कुठंतरी सायकली फिरतो असं वाटतं मला. कारण की लोक तेवढं मला प्रेम देते. मला कुठल्याच गोष्टी घेऊन पडून देत नाही ती. भाऊ शिफ्ट लय खतरनाक रिवर्स आणले भावानं. एकदम सरळ आणली या. खतरनाक खेळाडी. पोलीस बिलीस आहे बहुतेक. गॉगल कसा दिसतोय या. नाद नाही करा भाऊ. 2 मिनिटं बसून जा. मनीष तुमचं घर आहे काय? आपलं नाही, मित्राचं घर आहे. अच्छा. पुढे जात होतं बघितलं. ओके घेऊन निघालेली. हो बरोबर. मग काल शर्यत होत्या. कुठं होत्या? होय का? रोहमध्ये शर्यत येते बघायला भेटल्या. ह्या टायमाला चालू झाल्या. अच्छा. तर ही बैलगाडा शर्यतीचा ही छकडा आहे भावांनो. आणि म्हणजे मला तर बैलगाडीत नाद नाही बरं का, कारण की मी कधी बघितलं नाही. क्रिकेट ही आपल्याला जमत नाही असलं काय. पण ही बघतो ना, ही जरा थोडं भारी वाटतं आपल्याला, कारण की शेतकऱ्याची पसंत आहे मोठी. आणि एवढी भावांनो ही बैलगाडी बनवायला, म्हणजे ही छकडा बनवायला 50,000 रुपये. मला सांगून द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महागाचा छकडा कोणाकडे आहे? कोणाकडे असेल माहिती काय तुम्हाला? नाही, सगळ्यांचे सेम चकडे असतात. होय का? मी बैल हातात घेतो जीवनात पहिल्यांदा. पण ही जरा थोडं हीच आहे या. ह्याचा कलर वेगळा जरा थोडा. नाही, त्याला लावलंय, नील टाकले. अच्छा, नीळ टाकायला लागते का? म्हणजे काय होतं, म्हणजे थोडं वेगळं वाटतं जरा थोडं. ती बैल ना जीवनात म्हणलं तर एक दुष्यंदा धरला असेल. मला ह्याचं भ्या वाटायला लागलं. ही काहीच करत नाही ना. नाहीतर घ्यायचा शिंगाव बिगाव. हां, अरे भारीकडे ह्याला धरू शकता, गोंधळू शकतो असं. अजून जवळ येईल. हा ही बैल वेगळी असते ती ना. शर्यतीची बैल. अच्छा, ही बैलगाड्या शर्यतीची समजायत जास्त काय म्हणते ती, मी पहिल्यांदा हात लावतोय अशा बैलाला. पहिल्यांदा मी कधी धरलं नाही, शिवलं नाही. बरं, ह्या बैलांची खासियत काय असते का लय पडते ती? बरं, ही कुठली जात वगैरे काहींची काय? खिल्लारी जात. ओके, चला भावांना बघा आता आम्ही झुपतोय कशी बैल. मी पहिल्यांदा बघतोय बरं का छकड्याला बैल झुपताना. त्याला बघू कशी झुपते ती. ह्या छकड्यामध्ये बसतोय पाठीमागं, जी की ही शर्यतीची बैल ती. आणि हा समजा शर्यतीचा ताप आहे. तर आता बसूया आतमध्ये
आणि बघूया काय फील येतो या. चला बघूया कसं आहे ती. बरं बैलाची नाव आपल्या काय आहे ती? मोत्या. अच्छा हा मोत्या आणि ती सोन्या. भावांनो जेवढी बी बैलगाडा शर्यत प्रेमी आहे ती तेवढ्यानं समजांना खाली कमेंट करून सांगा तुमच्याकडे जर बैल आहेत तर नावं काय आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. चला आता मी बसतो आतमध्ये. जीवनात पहिल्यांदा बसले बरं का आता. हा धरू का? चल हा जीवनात पहिल्यांदा छकडामध्ये बसल्या. आता बघू आता कसं आहे. चला चल सोन्या. खतरनाक जीवनात पहिल्यांदा हे अनुभव घेतोय मी बरं का. चल चल म्हणजे कोकणातल्या माणसांना पण भावांनो बैलगाडा शर्यतीचा खूप जास्त नाद आहे ही मला आज गोष्ट कळालेली आहे. चल आई शपथ काय बैल पाहिजे ते भावांनो खतरनाक पाहिजे ते बरं का. किती वर्षाचा अनुभव आहे बैलगाड्याचा? 18 वर्ष गाडी हाकलतो. 18 वर्ष झाली भाऊ. 18 वर्ष झालतंय भाऊ बैलगाडा शर्यतीमध्ये असतंय भावांनो ही बघा. आणि कसंही चाक तो काही येते हाताला इथं हाताला चाक येतंय बघ. वाह भावांनो काय बैलगाड्या पळते राहू काय खरं बरं का. मी तरी म्हणतोय बरं का माणसांना बैलगाड्याचा नाद एवढा हाय तरी कशामुळे बरं का. मी विचार करतो आज मला समजलं की बैलगाड्याचा नाद एवढा कशामुळे एवढा जास्त खतरनाक आहे ती. बस फक्त ह्या नजाऱ्याचीच वाट बघून होतो मी किती दिवस झालं. ही जी नजारा बघताय का नाही असा मी कावापासून विचार करतो की असं मला कावा दिसल असं कावा दिसल. आणि हिथून खरी भावांनो आपल्या कोकण राईडला खरी सुरुवात ह्या झाडांपासून व्हायला लागली. लक्षात राहून द्या. तर खूप जास्त भारी वाटतंय. बस थोड्याच वेळामध्ये तुम्हाला असं काही लोकेशन मी दाखवणार नाही ड्रोन सीननं तुम्ही जीवनभर आठवण ठेवणार नाही. त्यामुळे मग तू सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब. चला आई शपथ भावांनो असल्या जागेला आलोय. मिनी स्वित्झर्लंडला आलोय. मिनी स्वित्झर्लंड भावांनो काय जागा दिसते तुम्हाला माहिती आहे काही. ही बघा भावांनो फायनली भावांनो जी गोष्ट मला बघायची होती ना ती गोष्टच मी माझ्या डोळ्यानं बघतो. ही बघा ही होईल ना बघा ही नारळ झाड आहे बघा. ही सीन बघण्यासाठी मी आलोय भावांनो एवढ्या लांब नाही इकडल्या साईडला बघितलं बघा. ही काय दिसतंय राव ही. चला आता लय झालं. आता जगू भाऊच्या डोळ्यानं बघा ही दिसतंय तरी कसं. चला बघा आता जगू भाऊनं बघा कसं दिसतं. कसं काय वाटलं भावनो जग भावनं सीन थोडं लांबकं होतं पण कसं काय होतं मला कमेंट करून सांगा. खूप मेहनतीने घेतलं येतं आणि मला भेटण्यासाठी नाही आहे तर ताई आलं ते मेन गोष्ट म्हणजे हे मला लगभग 10 दिवसापासून मला मेसेज टाकते ते की तुम्ही इकडे रेवदंडाला कधी येणार नाही रेवदंडाला कधी येणार नाही आल्यानंतर ना आम्हाला भेटून जावं नक्कीच नाही. म्हणलं बरं ठीक आहे चालतंय म्हणलं. आणि त्यानंतर ना मागाशीवर मेसेज आलं होतं मला माहीत नव्हतं घेत आहेत त्या हिथं आल्या उशीरपर्यंत बोलल्या आणि त्यानंतरनं मग मला समजलं की बाबा हीच आहे ती आणि आमची आता मस्त भेट झाली. काय कसं वाटतं भेटून बरं वाटतंय. मग लदाखला किती निघायचं या तुम्हाला पण रायडिंग जाणार या. अरे वा दादा पण सांगत आहे इथं आणि त्यांची मुलगी एक आहे आणि आता आम्ही ना ह्यांच्या इथंच निघालो रे. आता मस्तमध्ये ह्यांच्या इथं जाऊन बघू टेंट लावायला जागा मस्तमध्ये असेल तर टेंट लावू आणि उद्या सकाळच्याला फुलला खूप जास्त भारी प्लॅन आहे ती तुम्हाला सांगतो मी. तर आता आपण ह्यांच्या घराच्या दिशेनं जाऊया. दादा भारी वाटतंय ना मस्त. तर चला जाऊ आपण एकदम मस्तमध्ये आपल्या मानंदीला घेऊन. चला आई शपथ काय नजारा दिसतोय भावांनो. अयो हे बघा हे बघा आई काय नजारा दिसतोय राईस मनिया. खतरनाक खूप जास्त भारी वाटते अप्रतिम. ही बघण्यासाठी तर मी इकडे आलो एवढ्या लांब.
भावनं माझं ना शब्द संपले ते पूर्ण शब्द संपून गेलं ते माझं काय नजारा दिसतो या अरे वा बाप रे इधर का कुत्ता तो डेंजर निकला भाई ये तो काली आठवण आहे आपल्या फॉलोअर्स भाव आहेत आपले तर त्यांच्या घरी आलेलो आहे आणि आजचा मुक्काम आपला ह्यांच्या घरी होणार आहे मी आज टेंट लावायचं शक्यता मी टाळत होतो आणि ते टाळलं पण कशामुळे सांगू का तुम्हाला दिवसभर पूर्ण माझी बॉडी हिट होती आणि रात्रीच्याला ना मला गार हवा लागते किंवा पंखा किंवा काहीतरी नाही तर रात्रभर मला घाम येतो खूप जास्त तर इथे एक चिमुकली आहे ती दादाचीच आहे आपल्या तर आता मी दादाच्या घरी आता मुक्कामी आणि आता करायची आपलं एडिटिंग आता मी पहिलं फ्रेश होतो माझी हालत पूर्णपणे एकदम गंभीर होऊन गेली मी तुम्हाला काय सांगू शकत नाही अंग पूर्ण असं ना चिकट झालं आहे माझं त्याला सायकल लावतो सामान वर घेतो जाऊ वरती घरी बघू आज काय होतं इथनं पुढे त्याला सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाला काय म्हणणं आहे बाकी मस्त वाटतंय ना खरंच मस्त वाटेल तुझ्या तू आलास आणि तुझ्या एवढं तू आज भाऊ आपला टेंट लावणार होता त्याला बोललं टेंट नको लावू तुला आपल्या घरी ये बोललो चला काय मस्त मजा आपली मराठी माणसं आपल्याला फुल सपोर्ट करते कुठं पण तर त्यामुळे चला आता सामान काढू जाऊ वरती तांदळाचं आहे अच्छा तांदळाची फेणी आहे अच्छा हे घरी बनवल्या घरगुती हां तरी म्हणलं मला तळल्याचा वास येतोय कुठनं काय तळलंय नेमकं मला आता शिक समजलं ही तळलंय म्हणून तांदळाचा पापड आहे ही तांदळाची फेणी तांदळाची फेणी हे काय असतं या हे उकळी म्हणजे आपलं पीठ असतं तांदळाचं हां ते भिजत ठेवतात हां आणि ते म्हणजे वाफेवर शिजवतात हां आणि उकळतं पाणी असतं ना ते ताटावरती हे करतात आणि उलट होतात वाफेवरती अच्छा आणि उन्हात नंतर उन्हात सुकवतात हे पापड आहे आपला खूप सॉफ्ट आहे आणि हा उडताचा पापड त्यानं जेवाय काय केलं चालतं तुम्हाला दाखवतो आज रात्रीचा मेनू काय आहे बघा लाल चवळीची उसळ नंतर ना मस्त बटाट आणि ही श्रीखंड आणि भरपूर असं स्वादिष्ट पंचपक्वानाचं जेवण आज तयार झालेलं आहे आपल्याला आणि ते बी झालं आहे रेवदंडा बीचपाशी म्हणजे कोकणात भाऊ सॉफ्ट तांदळाची फेणी हां चला गोव्याची फेणी वेगळी तांदळाची फेणी अच्छा बघूया हा पहिलाच घास आणि चव बोद्या काय रे वा पोहा आ पोह्याचा पापड पोहा म्हणजे पोहा आपला म्हणजे कांदे पोहे करतो ते हां, हां. त्याचा हे पण तुम्ही बनवलंय काय बोलताय हे काय बनवते ते कोकणातली माणसं काय समजा ना मला कधी कोकणात सगळंच बनतं. कधी वापीवर बनता येत भाऊ बटाटा बघू द्या मानलं ॲक्च्युली तुमचं नशीब लय चांगलं आहे भारी आहे योगा हा जेवढंच बाबतीत हां नशीब चांगलं आहे तुमचं लय एकदम मस्तमध्ये फुल माझं जेवण झालेलं आहे आणि आत्ता सध्याला एडिटिंग कंप्लीट झाली आहे हा फक्त लास्टाचा सीन टाकायचा राहिला आहे शर्ट बघचाल तुम्ही रोज रात्रीच्याला मी हा एक शर्ट घालतो हा एक शर्ट मी रोज रात्रीच्याला झोपताना घालायचं मी ठरवलेलं आहे मी काय करतो ना मी माझे कपडे रोज संध्याकाळच्याला आंघोळ केली का नाही एक शर्ट लगेच धुवून टाकतो आणि तो हायसा वाळा टाकतो पॅन्ट तर एक पॅन्ट दोनदा मी घालतो म्हणजे 2 दिवस पॅन्ट घालतो म्हणजे 6 दिवस 3 पॅन्ट घालते त्यामध्ये 4 शर्ट आहे तर एक शर्ट पिवळा आहे ना ती राहिला 2 दिवसापूर्वी पाठीमागं एका ठिकाणी थांबलो तिथं आवडीचा पिवळा शर्ट लय होता माझ्या पण ती गेला जाऊ द्या असू द्या आता उद्या पुढल्या व्लॉगमध्ये खूप जास्त रेवदांडा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप जास्त भारीपैकी तर आज जेवण झालं एकदम मस्तमध्ये आणि आज ह्याच घरात आपल्याला झोपायचं या आणि आपल्याला मराठी माणसं खूप मदत करते तिथं धन्यवाद तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहून द्या बाकी अलिबागकरांचं प्रेम 1 नंबर आहे खूप जास्त अलिबागवाल्यांचं प्रेम माझ्या खूप जास्त आहे असंच प्रेम राहून द्या भेटूया फुल्या व्लॉगमध्ये तर भावनो असा काहीतरी असं एकदम ब्लॉग होता तर भावनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग अरे गुगल्या कधी व्हायचं तुझं गुगला पण नीट असं द्या भाऊ कसं काय वाटलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल लाईव्ह ब्लॉगमध्ये तो बंद टाटा बाय बाय हरमध्ये जय महाराष्ट्र